नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स, EM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक विभाग वाणिज्य, प्रथम वर्ष वाणिज्य, मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई-लर्निंग या प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. मित्रांनो, आज आपण व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता 1 या विषयातील चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आपले चौथे प्रकरण आहे ते म्हणजे उद्योजक. चला तर मग या प्रकरणाची थोडक्यात प्रस्तावना जाणून घेऊया. मित्रांनो, अर्थशास्त्रातील इतर संकल्पनाप्रमाणेच उद्योजक व उद्योजकता ह्या संकल्पनासुद्धा बरीच उलटसुलट चर्चा केलेली आहे. या संकल्पना अनेक तऱ्हांनी किंवा अनेक अर्थांनी वापरल्या जातात. कधीकधी उद्योजकाला व्यवस्थापक म्हणून संबोधले जाते, तर कधीकधी नवीन शोध लावणारा, तर कधी भांडवलदार ह्या अर्थांनी सर्वांचा मिलाफ किंवा संयोग असलेली व्यक्ती म्हणजे उद्योजक असे मानले जाते. उद्योजक या संकल्पनेला अनेक पैलू आहेत. विकसित आणि विकसनशील दोन्ही राष्ट्रांमध्ये उद्योजकतेला आर्थिक आणि औद्योगिक विकास करणाऱ्याची भूमिका पार पाडावी लागते. उद्योजकतेचा अभ्यास समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ एवढेच काय तत्वज्ञानाचा अभ्यास करणारी मंडळीसुद्धा सध्या करीत आहे. हे सर्वजण या विषयाचा विविध अंगांनी अभ्यास करीत आहेत. त्या संबंधी विविध माहिती संकलित करीत आहेत. औद्योगिक विकासाला दिशा देण्यासाठी उद्योजकाची आवश्यकता आहे. उद्योजक नसला तरी निदान मुक्त अर्थव्यवस्थेत तरी आर्थिक आणि औद्योगिक प्रगती होणे कठीण होईल. स्वावलंबन ही सर्वोत्कृष्ट मदत असेल तर स्वयंरोजगार हा सर्वोत्कृष्ट रोजगार ठरतो. उद्योजकता तर स्वयंरोजगाराच्या सर्वोच्च पातळीतील उत्साहवर्धक कळसच म्हटला पाहिजे. मित्रांनो, योजकता आणि उपक्रमशीलता यांचा संगम म्हणजे उद्योजकता, आणि हा संगम ज्या व्यक्तीमध्ये झालेला आढळेल ती व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. जी व्यक्ती पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जोखीम पत्करून स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे धाडस करते ती व्यक्ती म्हणजे उद्योजक. उद्योजक नेहमी कल्पना लढवण्यात पुढाकार घेतो, योजना तयार करतो, संसाधनांचे संघटन करतो आणि पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजनेची अंमलबजावणी करतो. साहसी वृत्ती, संभाव्य धोक्यांना सामोरं जाण्याची तयारी व जबाबदारी पेलवण्याची क्षमता या वैशिष्ट्यातच उद्योजकता सामावलेली आहे. उद्योजक स्वतःसाठी नव्या संधी निर्माण करीत असतो. आज राष्ट्राला या प्रकारच्या गुणवत्तेची नितांत गरज आहे. केवळ सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रीय जीवनातच अशा प्रकारच्या उपक्रमशीलतेला चालना मिळायला हवी. राष्ट्र विकसनशील असो अथवा विकसित असो, प्रत्येक राष्ट्रास उद्योजकता विकासाला यथायोग्य महत्त्व द्यावेच लागते. कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासात त्यातील उद्योजकांनी फार मोठा हातभार लावल्याचे दिसून येते. मित्रांनो, पदवी घेतल्यानंतर पुढे काय करायचे ते नंतर पाहू अशी संपूर्ण चुकीची प्रदीर्घ परंपरा अजूनही चालूच आहे. वास्तविक हीच वेळ आहे वाजवी साहस पत्करण्याची किंवा उद्योग विश्वात पदार्पण करण्याची. अनेकदा विद्यार्थ्यांना असं सांगितलं जातं की त्यांनी त्यांच्या शिक्षणावरच सारे लक्ष केंद्रित करून नोकरी मिळवावी. उद्योजकतेचा धोका अजिबात पत्करू नये. जेनु काम तेनुच थाय, बीजा करे तो गोता थाय असेही ऐकवले जाते. अनेक मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांनी समाजातील कुठल्याही थरातील, कुठल्याही घरातील लहान मुलांमध्ये उद्योजकीय गुण असतात असे सिद्ध केले आहे. तरी सुद्धा ही उद्योजकी वृत्ती मानली जाते किंवा मारली जाते व याला बहुधा सामाजिक वातावरणच जबाबदार आहे. मित्रांनो, आता सुदैवाने सर्व प्रकारचे प्रशिक्षण अनेक संस्था देऊ लागल्या आहेत. माणसाच्या एकूणच आवडीनिवडी, कल, अंतर्प्रवृत्ती, हिंमत, कल्पकता, जोखीम स्वीकारण्याची तयारी, निर्मिती क्षमता,
स्वभाव, उद्यमशीलता, बुद्धिकौशल्य, स्वातंत्र्याची आवड, नेतृत्व करण्याची आवड या साऱ्यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून शोध घेऊन उद्योजकता आजमावता येते. आपल्या राष्ट्राला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसायचं असेल तर अशा उद्योजकतेला वाव मिळालाच पाहिजे. मित्रांनो, बड्या उद्योगांची सुरुवात लहानातूनच होते. एखाद्या निराशवादी असं म्हणेल की सर्वच जण किर्लोस्कर, कल्याणी, गरवारे, राहुल बजाज होणार आहेत का? परंतु ह्या सर्वांनीच सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केले आहे, तेही कोणतीही उद्योजकीय पार्श्वभूमी नसताना. प्रारंभी अत्यल्प भांडवल असलेल्या उद्योजकांची नंतर कोट्यवधी रुपयांची उलाढाल चाललेली आहे, अशीही काही उदाहरणे आहेत. परंतु राष्ट्राच्या गरजेच्या तुलनेत ही संख्या अगदीच नगण्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टिकोनातून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. उद्योजक बनण्याची, उद्योजकतेचा दिवा पुढे युवा पिढीच्या मनात प्रदीप्त करण्यासाठी या सर्व संकल्पनांचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे, किंवा उद्योजक आणि उद्योजकता या संकल्पनेचा अभ्यास तुम्हाला करणे गरजेचे आहे. यानंतर आपण उद्योजक याचा अर्थ बघणार आहोत. मित्रांनो, नवनिर्मिती करून आर्थिक प्राप्तीसाठी मानवी व सामाजिक गरजा भागविणारा तसेच नीतिमूल्यांची जाण ठेवणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. फ्रेंच शब्दकोशामध्ये उद्योजक या शब्दाचा अर्थ व्यवसायाची जबाबदारी सांभाळणारा, इतरांना रोजगार मिळवून देणारा, संघटन करणारा, कंत्राटे घेणारा किंवा दिग्दर्शक असा दिला आहे. विविध विचारवंतांनी उद्योजक या संकल्पनेच्या काही व्याख्या केलेल्या आहेत, त्या आपण आता बघणार आहोत. चला तर मग उद्योजक या संकल्पनेच्या व्याख्या बघूया. त्यामध्ये प्राध्यापक नाईट यांनी एक व्याख्या केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जी व्यक्ती जोखीम व अनिश्चिततेच्या परिस्थितीत निर्णय घेते ती व्यक्ती म्हणजे उद्योजक. यानंतर जॉर्ज बर्नार्ड शो यांची व्याख्या आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्वतःचे जग निर्माण करण्याची जिद्द ठेवणारा किंवा निर्णय क्षमता ज्याच्या अंगी असते ती व्यक्ती म्हणजे उद्योजक. आणि तिसरी व्याख्या आहे पीटर ड्रकर यांची. उद्योजक अशी व्यक्ती आहे जी सतत परिवर्तनाच्या शोधात असते, परिवर्तनाला प्रतिसाद देते, तसेच या बदलांचे रूपांतर तो संधी करीत असतो. मित्रांनो, अनेक विचारवंत व तज्ज्ञ यांनी उद्योजकाच्या विविध व्याख्या केल्या आहेत. या व्याख्यांमधून उद्योजकाचे विविध गुण स्पष्ट करण्याचा त्यांनी अंगी प्रयत्न केलेला आहे. उद्योजक हा जन्मावा लागत नसून तो घडवावा लागतो. उद्योजकाच्या अंगात उद्योजकता असावी लागते. ज्या उद्योजकांमध्ये काही गुण असतात ते गुण आपण यशस्वी उद्योजक आहे असे समजले जातो, किंवा यशस्वी उद्योजकाच्या अंगी कोणकोणते गुण प्रामुख्याने आढळतात याचा मागोवा घेतल्यास आपल्याला असे लक्षात येईल की त्यांच्यात साधारणतः काही गुण असतात. उदाहरणार्थ स्पष्ट ध्येयाची कल्पना, प्रश्न सोडवण्याची कला, स्वतःबद्दलची व्यावहारिक जाणीव, सर्वप्रथम जबाबदारी घेण्याची वृत्ती, वाजवी साहस पत्करणे, आंतरप्रेरित, नवनिर्मित व चढाओढीची आवड इत्यादी या सर्व गुणांचा समावेश उद्योजक या संकल्पनेमध्ये होतो. मित्रांनो, अशा या उद्योजकाचे स्वरूप आपण बघणार आहोत. मित्रांनो, उद्योजकता या संकल्पनेचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी किंवा घेण्याकरिता उद्योजकतेचे स्वरूप लक्षात घेणे हे योग्य होईल. समाजाचा आर्थिक विकास व उत्कर्षाच्या प्रक्रियेमधील उद्योजकतेचे महत्त्व लक्षात आल्याने मागील 400 वर्षांच्या कालखंडामध्ये अनेक बुद्धिमंतांनी, विद्वानांनी व संशोधकांनी उद्योजकता, उद्योजक व उद्योजकाच्या भूमिका इत्यादी बाबींवर चिंतन केले व आपले हे चिंतन प्रकाशित केले. या चिंतन व संशोधनामधील सर्वसाधारणपणे मान्यता पावलेल्या काही मोजक्या मुद्द्यांचा आपण उल्लेख बघणार आहोत. यावरून आपल्याला उद्योजकाचे स्वरूप लक्षात येतील. यामध्ये पहिलं स्वरूप आहे ते म्हणजे नवनिर्मिती. मित्रांनो, नवनिर्मिती हे उद्योजकतेचे एक व्यवहार्य लक्षण मानायला हवे. उद्योजकता ही मुळातच एक सृजनात्मक स्वरूपाची प्रक्रिया असते आणि प्रामुख्याने नव प्रवर्तनाच्या
माध्यमातून ही प्रक्रिया पुढे सरकत असते. जोसेफ शुम्पीटर यांच्या मते उद्योजक हा नवनिर्मिती करणारा असतो. तो विविध मार्गांनी नवनिर्मिती करतो, त्यामुळे विविध बदल घडून येतात व परिणामतः आर्थिक विकासाला चालना मिळते. अशा रीतीने उद्योजक हा बदल घडवून आणणारा मध्यस्थ असतो. उद्योजक जी नवनिर्मिती घडवून आणतो ती निर्मितीच्या विशिष्ट क्षेत्रात आजवर उपयोगात न आणलेली उत्पादनाची नवीन पद्धती, उपभोक्त्यांना अजून माहीत न झालेली वस्तू, कच्च्या मालाचा एखादा नवीन स्रोत, नवीन बाजारपेठांचा शोध, उत्पादनाच्या साधनांचा नवीन संयोग अशा विविध पद्धतींची असते. उद्योजकतेमध्ये प्रत्येक कार्य नवीन व श्रेष्ठ पद्धतीने केले जाणे ही बाब महत्त्वाची असते. यानंतर पुढचं स्वरूप आहे ते म्हणजे यश मिळवण्याची प्रेरणा किंवा सिद्धी प्रेरणा. मित्रांनो, उद्योजक विविध मार्गांनी नवनिर्मिती घडवून आणतो, पण शिवाय त्याला निर्णय घ्यावे लागतात. उत्पादनाचे घटक एकत्र आणावे लागतात. उपक्रमाकरिता संघटनेची उभारणी करावी लागते व जोखमीची जबाबदारी स्वीकारावी लागते. उद्योजकामध्ये यश मिळवण्याची प्रबळ प्रेरणा किंवा सिद्धी प्रेरणा असल्याशिवाय तो परिश्रम करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी करण्यासाठी व जोखमीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळेच उद्योजकाच्या व्यक्तिमत्वामधील यश मिळवण्याची प्रेरणा जितकी जास्त किंवा तीव्र राहील तेवढीच त्याला यश मिळवण्याची शक्यता राहील. ही प्रेरणा म्हणजे एक प्रकारची मानसिक लस असते. अशा प्रकारे अभिप्रेरित झालेली व्यक्ती प्रत्येक कार्य श्रेष्ठ ठरेल अशा रीतीने कमाल कार्यक्षमतेने करते, कठोर परिश्रम करते व त्याचा त्याग करण्याची पण तयारी करते. मित्रांनो, जास्तीत जास्त पैसे मिळवणे, प्रतिष्ठा किंवा समाजाकडून मान्यता मिळवणे ह्या हेतूने नव्हे तर व्यक्तिगत यश मिळविण्याच्या अंतर्गत प्रेरणेने भारित झाल्यामुळे ही व्यक्ती न रुळलेल्या पायवाटेने चालण्याकरिता तयार होते. अशा रीतीने यश मिळवण्याची प्रबळ प्रेरणा व त्याचा व्यक्तीच्या व्यवहारांवर घडून येणारा धनात्मक स्वरूपाचा परिणाम हे उद्योजकतेचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. यानंतर पुढचं स्वरूप आहे ते म्हणजे संघटनेची उभारणी. मित्रांनो, उपक्रम कोणत्याही स्वरूपाचा असो त्या उपक्रमाला एक कार्यक्षम संघटना आवश्यक असते. या संघटनेच्या माध्यमातूनच उद्योजकाला त्याची विविध कार्ये करावी लागतात. त्यामुळेच संघटनेची उभारणी करण्याची क्रिया उद्योजकतेमध्ये असतेच असे मानले जाते. यानंतर पुढचं स्वरूप आहे ते म्हणजे व्यवस्थापकीय कौशल्य व नेतृत्व. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी उद्योजकामध्ये विविध प्रकारची कौशल्ये असायला हवीत. उद्योजकाला उपक्रमाच्या व्यवस्थापनाचीही जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने नियोजित कार्यात यश मिळवण्यासाठी उद्योजकाजवळ व्यवस्थापकीय कौशल्य व नेतृत्व करण्याची क्षमता आवश्यक आहे. यानंतर पुढचं स्वरूप आहे ते म्हणजे उणिवांची निराकरण. मित्रांनो, लेबेस्टीन या संशोधकाच्या मते समाजातील उद्योजकता ही नैमित्तिक उद्योजकता आणि नाविन्याचा हव्यास असलेली व नवनिर्मितीवर भर देणारी उद्योजकता अशी दोन प्रकारची असते. पहिल्या प्रकारच्या उद्योजकतेमध्ये व्यवस्थापकाची नेहमीची कार्य करण्यावर भर असतो, तर दुसऱ्या प्रकारच्या उद्योजकतेमध्ये नवीन बदल घडवून आणण्यावर भर असतो. उपक्रमामध्ये उत्पादनाचे जे कार्य चालते त्याबद्दल संबंधितांना पुरेसे ज्ञान नसते. उत्पादनाच्या कार्यामध्ये आवश्यक असणारे सर्व घटक बाजारात नेहमी हमखासपणे मिळतातच असे नाही. उपक्रमाच्या कार्यभारात अनेक प्रकारच्या उणीवा असतात. विभिन्न कारणांमुळे गुंतागुंत निर्माण होते व समस्यांचा उद्भव घडून येतो. या सर्व प्रकारच्या उणीवा दूर करणे व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हे उद्योजकांचे कार्य होय. यानंतर आपण उद्योजकांची कार्ये सविस्तर बघणार आहोत. मित्रांनो, मानसशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ अशा विविध ज्ञानशाखांतील तज्ज्ञांचे लक्ष उद्योजकता ह्या संकल्पनेने वेधून घेतलेले आहे आणि प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले आहे. उद्योजकतेच्या विविध व्याख्यांवरून असे लक्षात येते की विविध लेखकांनी, तज्ज्ञांनी निरनिराळी मते मांडलेली आहेत. त्यातील अनेक कार्यक्रमात त्यांनी अनेकांनी
व्याख्यात्मक व्याख्या दिलेल्या आहेत. कॅन्टिलॉन, नाईटसे यांच्यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी जोखीम पत्करणे हे उद्योजकाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य असते असे विचार मांडला. तर मार्शल आणि से यांनी उद्योजकाची भूमिका संघटनेतील समन्वय, देखरेख आणि व्यवस्थापन या कार्यांशी असल्याचा विचार मांडला. जोसेफ ए शुम्पेटर यांनी उद्योजकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे नवनिर्मितीचे कार्य असा विचार मांडला. मित्रांनो, ऑर्थर एच कोल ह्या उद्योजकाचा उल्लेख निर्णय घेणारा असा केला आहे आणि उद्योजकाची महत्त्वपूर्ण जी कार्य आहे किंवा जी महत्त्वाची कार्य आहे ती त्यांनी उल्लेखलेली आहे. त्या कार्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग उद्योजकाचं पहिलं कार्य आहे ते म्हणजे व्यवसायाची उद्दिष्टे ठरवणे. मित्रांनो, उद्योजकाला स्वतःच्या उद्योगाची उद्दिष्टे ठरवावी लागतात. ज्या प्रकारचा उद्योग किंवा उपक्रम सुरू केला असेल त्या संदर्भात ही उद्दिष्टे असतात. उत्पादन किती करावायचे किंवा विक्री किती करायची किंवा एखादी संस्था नव्याने यशस्वीपणे सुरू करण्याचा विचार असेल तर तिच्या उलाढालीचे उद्दिष्ट उद्योजक ठरवितो. यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे संघटनेची निर्मिती. मित्रांनो, उद्योजक स्वतःच्या उद्योगास अनुरूप अशा संघटनेची निर्मिती करतो. योग्य त्या प्रकारची संघटना निवडून संघटनेची अंतर्गत रचना उद्योजक करतो. त्यानंतर तिसरं कार्य आहे ते म्हणजे वित्त संघटन करणे. मित्रांनो, उद्योजकाला अत्यंत कौशल्याने वित्त संघटनाचे कार्य करावे लागते. अगदी प्रवर्तनापासून संपूर्णपणे उद्योग सुरू झाल्यानंतर सुद्धा उद्योगाची आर्थिक परिस्थिती कशी असावी, किती खर्च होईल या सर्वांचे आराखडे उद्योजकाला बांधावे लागतात. वित्त संघटन कार्य करण्यासाठी त्याने बाजारपेठेत आपली पत निर्माण करावी लागते. यानंतर पुढचं कार्य आहे ते म्हणजे तांत्रिक प्रगतीबाबत जागरूकता. मित्रांनो, तंत्रज्ञान अतिशय झपाट्याने बदलत आहे याचे भान उद्योजकाला ठेवावे लागते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची तो माहिती करून घेतो. याकरिता निरनिराळे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्याशी तो आवश्यकतेप्रमाणे विचारविनिमय करतो. यानंतर बाजारपेठेचा विस्तार. ग्राहकांना नेमकी कोणत्या वस्तूंची गरज आहे हे ओळखून त्याप्रमाणे वस्तू किंवा सेवांचा पुरवठा उद्योजक करतो. आणि शेवटचं कार्य आहे ते म्हणजे जनसंपर्क हे. मित्रांनो, उद्योजक उत्कृष्ट पद्धतीने जनसंपर्क प्रस्थापित करतो, कारण जनसंपर्कावरच त्याच्या उद्योगाचे यश अवलंबून असते. समाजातील प्रत्येक स्तराशी तसेच सरकारशी योग्य तऱ्हेने उद्योजक जनसंपर्क ठेवतो. अर्थात त्यामुळे उद्योजकाला यश मिळवण्यास हातभार लागतो. जनमानसात आपली प्रतिमा उजळ करण्याचा उद्योजक काटेकोर प्रयत्न करीत असतो. यानंतर आपण आता उद्योजकतेचे महत्त्व आणि गरज बघणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा किंवा राष्ट्राच्या समृद्धतेचा संबंध आता तेथील औद्योगिक समृद्धीशी जोडला जातो. औद्योगिक समृद्धीकरता प्रचंड प्रमाणात भांडवल, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान व पुरेशी मनुष्यबळाची आवश्यकता असते. व्यवसाय उद्योगासाठी लागणारे भांडवल कर्जाने आणता येतात. यंत्रसामग्री व तंत्रज्ञान बाहेरच्या राष्ट्रातूनही आयात करता येते. मुबलक मनुष्यबळ देशातच उपलब्ध असते, परंतु कमतरता भासते ती उद्योजकतेची. कारण उद्योजकता कर्जाने आणता येत नाही, तसेच ती बाहेर देशातूनही आयात करता येत नाही, तर ती येथेच निर्माण करावी लागते. आता तर उद्योजकतेचा संबंध व्यक्तीच्या जन्माशीही राहिलेला नाही, तेव्हा कोणत्याही राष्ट्रात जास्तीत जास्त उद्योजकतेची घडवणूकच त्या राष्ट्राला जगात सर्वश्रेष्ठ ठरवू शकते. यामुळे आपण उद्योजकतेचे किंवा नेमकी काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे उद्योजकीय संस्कृती किंवा सांस्कृतिक विकास. मित्रांनो, भारतीय संस्कृती ही मुळातच उद्योजकीय संस्कृती आहे. इथल्या उद्योजकतेने अलीकडे जगातील 7 आश्चर्यात पहिले स्थान मिळवले आहे. तेव्हा आपल्या राष्ट्रात उद्योजकतेची कमतरता नाही असे विधान आपण करू शकतो.
आज जपान या राष्ट्राचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवल्यास असे लक्षात येते की तेथे सर्वच उद्योजकीय वातावरण आहे, उद्योजकीय संस्कृतीच तेथे फुलली आहे. या राष्ट्राने आज संपूर्ण जगात उद्योजकतेच्या बळावरच नावलौकिक मिळवला आहे. सुरुवातीला तेथे काही उद्योजकांनी तंत्रज्ञानाच्या बळावर नवीन उद्योग सुरू केलेत, त्यानंतर बाकीच्यांचाही ओढा उद्योजकतेकडेच राहिला. त्यामुळे तेथे दिवसेंदिवस उद्योजकीय संस्कृती वृद्धिंगत होत गेली. तेव्हा कोणत्याही राष्ट्राच्या दृष्टीने देशात उद्योजकता वाढीस लागणे आवश्यक असते. उद्योजकतेमुळे देशात उद्योजकीय संस्कृती वाढीस लागते, तसेच देशाचीही संस्कृती समृद्ध होत जाते. यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे आर्थिक विकास. मित्रांनो, प्रत्येक राष्ट्राला आपला आर्थिक विकास व्हावा असे वाटते, परंतु केवळ असे वाटून आर्थिक विकास होत नसतो. तेव्हा देशातील जास्तीत जास्त तरुणांना उद्योग व्यवसायाकडे प्रवृत्त करणे आवश्यक असते. आर्थिक विकास किंवा आर्थिक समृद्धी ही उद्योगातून तसेच शेतीतून निर्माण होऊ शकते व याकरिता सर्वात महत्त्वाची असते ती उद्योजकता. उद्योजक प्रचंड कष्टातून तसेच नवनिर्मितीतून उद्योग उभारतात, तो चालवितात. त्यातून अनेकांना रोजगार संधी निर्माण होते, वस्तूच्या रूपाने समाजाच्या गरजा भागतात, देशाला कर रूपाने प्रचंड प्रमाणात उत्पन्न मिळते. याचा परिणाम त्या देशाचा आर्थिक विकास होण्यात होतो. आज अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी या राष्ट्रांचा विकास उद्योगातूनच झाला आहे. तेव्हा उद्योजकता ही आर्थिक विकासाची चावी आहे असे म्हणता येईल. यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे सामाजिक विकास. मित्रांनो, ज्या देशातील समाज सुखी असतो ते राष्ट्र सुखी असते अशी मान्यता आहे. भारतीय व्यक्तीपेक्षा अमेरिकेतील व्यक्तीचे दरडोई उत्पन्न 10 पटींनी जास्त आहे. दरडोई उत्पन्न जास्त असणे हे सामाजिक सुबत्तेचे लक्षण आहे. उद्योजकता उद्योगाची उभारणी करून अनेक रोजगार संधी निर्माण करते. यातून समाजाचे उत्पन्न वाढते, तसेच उद्योगातून व व्यवसायातून समाजाच्या वस्तू व सेवांविषयी गरजा देखील पूर्ण होतात. अर्थात उद्योजकता ही समाजातूनच पुढे येते व सातत्याने समाजाकरिता नवनिर्मितीमध्ये गुंतलेली राहते. ग्राहक, कामगार, कर्मचारी तसेच उद्योगाशी निगडीत सर्वच घटक सामाजिक घटकात मोडतात. उद्योगामुळे या सर्व सामाजिक घटकाचे समाधान होऊन त्यांच्या विकासाला गती मिळते. तेव्हा उद्योजकता ही समाजाच्या विकासास कारणीभूत ठरते असे म्हणता येईल. यानंतर औद्योगिक विकास हे एक पुढचं महत्त्व आहे. मित्रांनो, मागील 20 वर्षात उद्योग जगताने देशातच नव्हे तर जगात प्रचंड प्रगती केली आहे. त्यांचा आकार व विस्तार पूर्वीपेक्षा वाढला आहे. कामगार व कर्मचाऱ्यांची संख्या वाढली, तसेच त्यांची विक्री व नफ्याचे प्रमाणही वाढले. ही वाढ विकसित होत जाणाऱ्या उद्योजकतेचे लक्षण मानले जाते. उद्योजक कल्पकतेने सातत्याने नवनिर्मिती करत असतो. उत्पादनात, कच्च्या मालात तसेच तंत्रज्ञानात बदल करून जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवांचे उत्पादन करतो. परिणामी विक्री वाढून त्याचा मिलाफ वाढतो व वाढता नफा उद्योगाच्या विकासास वृद्धिंगत करतो. तेव्हा उद्योजकतेमुळे देशात व्यवसायाचा प्रचंड विकास होतो व उद्योगांचा विकास म्हणजेच त्या देशाचा विकास असतो. म्हणून उद्योजकतेचे अस्तित्व हे देशाच्या विकासाच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण कार्य करू शकते. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे भांडवल निर्मिती, वित्तपुरवठा. मित्रांनो, भांडवलाशिवाय कुठलाही व्यवसाय, उद्योग सुरू होऊ शकत नाही. उद्योगासाठी भांडवल ही अत्यावश्यक बाब आहे. एखादा उद्योजक जेव्हा उद्योग स्थापनेकरिता प्रेरित होतो तेव्हा त्याला सर्वप्रथम भांडवल गोळा करावे लागते. असे भांडवल तो स्वतःचे तसेच कर्जाने आणतो. यातून तो स्वतःच्या भांडवलाची तसेच कर्जाने घेतलेल्या वित्ताची उद्योगात योग्य गुंतवणूक करतो. उद्योग व्यवसायातून त्याला सातत्याने नफा झाल्यास त्याच्या भांडवलाची सातत्याने वृद्धी होत जाते व तो बँकांना व वित्त संस्थांना कर्जावर व्याज देतो. त्यामुळे देशातील वित्त व्यवसाय वाढीस लागतो. तेव्हा उद्योजकता ही देशातील भांडवल निर्मितीस तसेच वित्त व्यवसायाच्या विकासास सहाय्यभूत ठरते. यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास. मित्रांनो,
उद्योजकतेमुळे तंत्रज्ञानाचा तर तंत्रज्ञानामुळे उद्योजकतेचा विकास होतो. कल्पक तसेच नवनिर्माणवादी उद्योजकता सातत्याने नवीन तंत्रज्ञानाच्या शोधात असते. असे तंत्रज्ञान ती एक तर स्वतः निर्माण करते किंवा बाह्य घटकांकडून स्वीकारते. तेव्हा तंत्रज्ञानातील सातत्याने होणारे बदल उद्योजकाला पोषक ठरतात व दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान विकसित होत जाते. उत्पादक सातत्याने उत्पादन पद्धतीत बदल करीत असतो. बदलत्या उत्पादन तंत्राकरिता नवीन यंत्रसामग्रीची तो मागणी करतो किंवा बदललेल्या नवीन यंत्रांना अनुसरून उत्पादन पद्धती विकसित करतो. यामुळे देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या विकासास चालना मिळते. यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे बेरोजगारी, स्वयंरोजगार. मित्रांनो, उद्योजकता ही जास्तीत जास्त रोजगार संधी निर्माण करते. एका व्यक्तीने नोकरी केली तर जास्तीत जास्त त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकते, परंतु तीच जर उद्योजक बनली शेकडो हजारो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहास कारणीभूत ठरते. तेव्हा देशातील वाढत्या बेरोजगारीवर उद्योजकता हे अचूक उत्तर आहे. जास्तीत जास्त बेरोजगार व्यक्ती उद्योजकतेच्या ताकदीवर जर स्वयंरोजगार सुरू करू शकले तर बेकारी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. तेव्हा बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने उद्योजकता ही महत्त्वपूर्ण ठरू शकते. यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे सेवा क्षेत्राचा विकास. मित्रांनो, उद्योजकतेच्या प्रांतात सेवा क्षेत्र हे नव्याने उदयास आलेले आहे. आज देशात उत्पादन क्षेत्रापेक्षाही सेवा क्षेत्राचा विकास दर जास्त आहे. याचे कारण उद्योजकतेने अनेक संधी सेवा क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण केल्या आहेत. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजेच BPO, तसेच नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे BPOच्या माध्यमात NPOच्या माध्यमातून आपल्या देशात अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. माहिती तंत्रज्ञान देशातील क्षेत्रातील विकसित होणाऱ्या उद्योजकतेने केवळ देशात रोजगारच निर्माण केला नाही तर देशाला आर्थिक विकासाच्या वाटेवर वेगवान केले आहे. उद्योजकता देखील आपल्या परंपरागत वाटा व दृष्टिकोन सोडून नवीन मार्गाचा अवलंब करते व देशात जास्तीत जास्त संधीची उपलब्धता करते. हे सेवा क्षेत्राच्या विकासावरून लक्षात येते. यानंतर कृषी क्षेत्राचा विकास. मित्रांनो, उद्योजकता म्हणजे केवळ उद्योग उभारणे किंवा चालविणे नव्हे. हा गुण तुम्हाला वेगळे काहीतरी करण्यासाठी प्रेरित करतो. हरित क्रांती हे कृषी उद्योजकतेचे उदाहरण आहे. बद्रीनारायणजी बारावले तसेच भंवरलालजी जैन यांनी त्यांची उद्योजकता कृषी क्षेत्रातून उदयास आणली व विकसित केली. आपण आपला कृषी व्यवसाय मोठ्या प्रमाणात परंपरागत दृष्टिकोनातून करतो, तेव्हा शेतीतूनही वेगळे प्रयोग आधुनिक तंत्रज्ञान वापरावयास हरकत नाही. भारतात तर कृषी उद्योजकतेला फार मोठ्या संधी आहेत. कृषी क्षेत्रातील उद्योजकता तुम्हाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू शकते. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करू शकते व ग्रामीण भागातील जनतेमध्ये स्थैर्य निर्माण करू शकते. तेव्हा आपणास खरी गरज आहे ती उद्योजकतेला ग्रामीण भागाकडे वळविण्याची. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये देखील उद्योजकता मोठ्या प्रमाणात आहे. त्यास प्रेरित करून आपणास समृद्ध भारताची उभारणी करता येऊ शकेल. आणि शेवटचं महत्त्व आहे ते म्हणजे आयात निर्यात. मित्रांनो, आपल्याकडे उपलब्ध नसलेल्या वस्तू आपणास आयात कराव्या लागतात, तसेच आपल्याकडे मुबलक असलेल्या वस्तू आपण निर्यात करतो. उद्योजक असे क्षेत्र बरोबर हेरून देशात त्याबाबत पर्याय निर्माण करतो. आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती जर इथेच आपणास करता आली तर आपले परकीय चलन वाचलेत. आपण जास्तीत जास्त निर्यातक्षम उद्योग सुरू केले तर आपले परकीय चलन वाढते. तेव्हा उद्योजकता ही आपणास आयात निर्यात व्यवसायातही आघाडी मिळवून देऊ शकते. हे निर्विवाद सत्य आहे. तेव्हा याबाबतचे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात जास्तीत जास्त उद्योजकता विकसित करणे आवश्यक आहे. मित्रांनो, उद्योजकतेचे महत्त्व आपणास आज जरी नाकारता येणार नाही. उद्योजकता हा विकासाचा मंत्र आहे. तो मंत्र आपणास जास्तीत जास्त लोकांना सांगावा लागणार आहे. उद्योजकता ही निर्मितीस कारण ठरते एवढेच नव्हे तर नवनिर्मितीस सहाय्यकारी ठरते. वाढत जाणारी उद्योजकता हे देशाच्या विकासाचे लक्षण आहे. अशा पद्धतीने आज आपण उद्योजकचे स्वरूप, त्यानंतर उद्योजकतेचे महत्त्व आणि उद्योजकाची कार्य या विविध मुद्द्यांचा आपण इथे अभ्यास केला आणि इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.